सो हॅलो गुड इव्हनिंग एव्हरीवन. संध्याकाळचे 7 वाजलेत. सो आज आपण एक वेगळ्या टॉपिकवर डिस्कस करणार. तर टॉपिकचं नाव आहे आपला वाय गोल्ड फॉल कंटिन्युअस. गोल्ड म्हणजे सारखं का पडतं आहे. सो जर तुम्ही आता याच्यामध्ये जे टाईम फ्रेम आहे माझा 1 डेचा आहे. हे XAU USD इथं बघू शकता. इकडे काही रिझन्स वगैरे आहेत. सो वेळ न घालवता आपण सुरू करूया. हां, तर डे ऑफ 29 जानेवारी 2026. ठीक आहे, म्हणजे 2 फेब्रुवारी 29 जानेवारी टू 2 फेब्रुवारी. त्यामध्ये गोल्डने त्याचा हाईक मार्क केला. इथे एक रेजिस्टन्स लेवल आहे गोल्डचा सब. आणि ठीक आहे, आणि इथे आला. इथे एक टच होतं आहे अजून. आता सध्या मार्केट बंद आहे. आणि याच्या प्रिव्हियससुद्धा पण इथे यांनी रिॲक्ट केलं होतं या पॉईंटला 1 2 3. तर हा मार्केटचा झाला सपोर्ट. ठीक आहे, 1 डे टाईम फ्रेमवर. तर इथे तुम्ही बघू शकता गोल्डने फॉल केलं, परत वरी गेला, कन्सोलिडेट केलं, देन परत या रेजिस्टन्सची रिस्पेक्ट केली, देन परत खाली आला. ॲज पर कॅन्डलस्टिक्स गोल्ड जर या पोझिशनला आला तर इथून त्याला एक वरी रॅली अजून भेटू शकते. तर आपण इथून बाईंग साईडचे ट्रेड आहे ते जास्त त्यावर ध्यान देऊ, ना की सेलिंग साईडचे. बट सध्या वॉर सिच्युएशन सुरू आहे, तर जर मार्केटनं हा जर रेजिस्टन्स डाऊन केला तर मार्केट एक खाली जाऊ शकतं गोल्डमध्ये. तर ते पण एक आहेत, कारण US इराण इस्रायल हे वॉर सुरू आहेत, ऑइलचे प्राईस हाईक झाले, डॉलरचा प्राईस वाढला. आणि ॲज पर टेक्निकल अनालिसिस जेव्हा डॉलरचे प्राईस हाईक होतात तेव्हा गोल्ड जे आहे ते डाऊन साईडला पडतं. वरून आता US मध्ये फेडरल जे रेट कट आहेत ते वाढणार आहेत, इंटरेस्ट रेट वाढणार आहेत. सो त्यामुळे पण गोल्ड खाली पडला. असे भरपूर काही रिझन आहेत. सो आपण इथे समजून घेऊया. सो हिअर इज अ सम रिझन. त्यामध्ये फर्स्टवाला आहे हा अमेरिकन डॉलरची मजबूती, म्हणजे स्ट्रॉंग डॉलर. अमेरिकन फेडरल रिझर्वच्या धोरणामुळे डॉलर मजबूत झाला. सोने डॉलरमध्ये विकले जाते, त्यामुळे मजबूत झाल्यावर सोन्याचे दर जगभरात, विशेषतः भारतात स्वतःच स्वस्त होतात. आता डॉलर अजून स्ट्रॉंग झाला किंवा डॉलर अपसाईडला गेला आणि डॉलरमध्ये आपण गोल्डचा ट्रेड होतो, तर नॉर्मली जर एक त्याचा अपोजिट साईड जर वाढला तर 100% एक ॲसेट पडणारच खाली. आणि गोल्डसाठी खूप सारे निगेटिव्ह न्यूज आल्या आहेत, जसं की रेट कट वाढण्याची शक्यता आहे. तर ह्या साऱ्या निगेटिव्ह न्यूज आहेत. आणि आता गोल्ड परत त्याच्या हायला टच करून गेलं, 1,80,000च्या पार गेलं गोल्ड इंडियामध्ये. सो प्रॉफिट बुकिंग आली, लोकांनी गोल्ड विकला. भरपूर लोकांनी ज्यांनी लोला घेतला त्यांनी हायला जाऊन विकला, प्रॉफिट कमवले सोन्यामध्ये, चांदीमध्ये, प्रत्येक ठिकाणी. आणि मोस्टली जगभरातील शेअर बाजारातील घसरण. आता वॉर सुरू आहे, ऑइलचे प्राईस हाईक झाले, तर मोस्ट ऑफ दी सगळ्याच कंट्रीजमध्ये हे सुरू आहे की आता आपलं मार्केट पडू शकतं किंवा महागाई होऊ शकते. आणि जेव्हा असे रुमर्स येतात तेव्हा मार्केट डाऊन साईडलाच रिॲक्ट करतं. निफ्टी इंडियन मार्केटमध्ये निफ्टी आता 23,000 समथिंगला आहे. सो हे पण एक काही इम्पॅक्टेबल आहेत मार्केटमध्ये. जेव्हा मार्केट क्रॅश होतं किंवा डाऊन साईडला मूव्ह करतं तेव्हा हे असं गोल्डमध्ये किंवा मोस्ट बिटकॉईनमध्ये रिॲक्शन दिसून येते. तर अजून पण खूप सारे सिनेरिओ आहेत. सो असे काही रिझन्स आहेत मार्केटमध्ये. आणि ॲज पर मी, फर्स्ट रिझन इज US वॉर सिच्युएशन, सेकंड इज ऑइल, थर्ड प्रॉफिट बुकिंग, फोर्थ रिझन आहे की वर्ल्डमधल्या सगळ्या मार्केटचे डाऊनफॉल. सो हे सगळे काही रिझन्स आहेत मार्केटमध्ये. सो यू हॅव टू चेक. आता बघू मंडेला मार्केट ओपन होऊन काय रिॲक्शन देते. सो आतासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाईम टू डू इट अगेन टुमॉरो.